माझे सर्व पुरस्कारार्थी आणि इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही इकडे जमलेले सगळेजण. तुम्ही मला नाच करायला सांगताय, तो नाच मी वयाच्या 25व्या वर्षी केला होता, आता 63 वर्षांची आहे. आणि सावली इतकं करेक्ट बोलली की सर्वात शेवटी मी आता तुमच्यासमोर उभी राहिली. इतक्या छान भावना सगळ्यांनी आपल्या मनातल्या मांडल्या. आता काय बोलावं, खराच माझ्या पुढे पडलेला प्रश्न आहे. आकाशची माझी ओळख झाली तर मला म्हणाला की गेले 2-3 वर्ष तुम्हाला फोन करत होता, पण आकाश मी खरंच सांगते, मी आधी वेळ घेत नव्हते. जेन्युइनली तेव्हा मला यायला वेळ नव्हता आणि आता होता तेव्हा मी पहिल्या फोनवरती तुला सांगितलं मी इथे आले. आणि खरंच थँक्यू, मला तुझे खूप आभार मानायचे. आज तू इथे मला बोलवलंस. माझ्या सगळ्या सहपुरस्कारांची मी ती चित्रफित पाहिली आणि इथून जाताना मी जास्त समृद्ध होऊन जाते. या सगळ्यांच्या बरोबर जो माझा संवाद झालाय हा माझा बहुमान म्हणजे की इतकं समाज क्षेत्रात इतकं वेगवेगळं काम करणारी माणसं बघितली त्याचं खरंच आपण आयुष्यात काय केलं, काहीच केलं नाही. मी इथे उभी आहे की सगळ्या आमचं नेहमी टीम वर्क असतं. हा पुरस्कार कधीच माझ्या एकटीचा नाहीये. जे जे लेखक मला आयुष्यात भेटले, जे जे दिग्दर्शक मला भेटले, जे माझे सहकलाकार मला भेटले, या सगळ्यांच्या परिश्रमातून तो कलाकार घडत असतो. तो हा पुरस्कार तर सगळ्यांचा आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागेही एक खंबीरपणे उभा राहणारी यशस्वी पुरुष असतो. तो माझ्या पाठीमागे नेहमी अतिशय खंबीरपणे उभे राहिलेले माझे पती अशोक सराफ. आणि माझा मुलगा, त्यांचा उल्लेख केल्याशिवाय कुठलाच पुरस्कार घेऊ शकत नाही. काय असतं आयुष्यात इथे पोहोचल्यावरती जितकी वर्ष तुम्ही आपल्या माहेरी घालवली असतात, मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त काळ आपण सासरी वावरत असतो. तर ते सासर केव्हाच तुमचं माहेर होऊन गेलं असतं. कारण आपल्या देशामध्ये लग्न 2 व्यक्तींमध्ये होत नाही तर 2 घरांमध्ये होतात. त्यामुळे माझ्या सासरच्या आणि माहेरच्या सगळ्यांचं स्मरण करून हा पुरस्कार मी स्वीकारते. आणि सर्वात शेवटी म्हणजे माझे प्रेक्षक. आतापर्यंत मी नाटक, सिनेमा, अगदी रेडिओपासून माझी करिअर सुरू झाली, चित्रपट, एस्पेशली दूरदर्शन मालिका, या सगळ्या माझ्या कलाकृतींना तुम्ही जो प्रतिसाद दिला, तुम्ही जे मला प्रेम दिलं, इतकं मनापासून प्रेम दिलं, केवळ तीच माझी स्फूर्ती आहे. आणि त्यामुळेच मी इथे तुमच्या सगळ्यांसमोर उभी आहे. माझ्या सगळ्या प्रेक्षकांची मी खूप 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 आभारी. आणि आकाश आतापर्यंत करत असलेलं काम सगळ्यांचं तोंडून ऐकून खरंच मला इतकं कौतुक वाटलं की इतक्या लहान वयात तुझी सामाजिक जाणीव झाली. एस्पेशली गणपतीच्या मूर्तींबाबत तुम्ही केलेला जो निर्णय आहे, आज 3 लाखाहून जास्त मूर्ती तुमच्याकडे आल्या आणि मग खूप खूप मोठं काम तू करतोयस. माझ्यापेक्षा वयाने लहान असून मी तुला आशीर्वाद देते. आणि खरंच पुढचा पुरस्कार इथला सुखद कसं तुला मिळायला हवा. आणि तुम्हाला सगळ्या नाशिककरांची सुद्धा मी खूप आभारी आहे. बऱ्याच नाटकांच्या निमित्ताने मी आले. मी बरीच सुट्टी नाशिकमध्ये घालवली, कारण माझे मामा नाशिकचे पोलीस निरीक्षक होते. त्यामुळे नाशिकला लहानपण माझं खूप या शहरात गेलंय. त्यामुळे नाशिक हे जवळच वाटतं, माहेरच वाटतं. पण माहेरचाच पुरस्कार मिळाल्याचं मी समजते. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.